नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत कैरीचे आंबट गोड तिखट चटपटीत असे लोणचे। यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आणि ती तासून घेऊन त्याचे या प्रकारे मी स्लायसरवर पातळ काप करून घेतलेले आहेत। यासाठी मी प्लेन स्लायसर वापरला आहे। विळीवर पण अशा प्रकारे काप करता येतात। गॅसवर कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये जेवढं काप आहेत तेवढ्याच मापात गूळ घेऊन आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळला की यामध्ये आपल्याला आपले कैरीचे काप घालायचे आहेत आणि पाव चमचा मीठ घालायचे आहे आणि परत ही कैरी गुळासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, गूळ आपलं पूर्ण विरघळलंय आणि कैरी पण बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचे आहे। ही कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण याचे पातळ असे काप केलेले असतात। आता यामध्ये आपण 2 मिरच्या घालूया। मिरच्यांना फक्त उभा कट दिलेला आहे आणि यामध्ये आपण ते आता टाकणार आहोत। मिरचीचा थोडासा तिखटपणा या लोणच्यामध्ये मस्तपैकी चटपटीतपणा देऊन जातो। दुसऱ्या साईडला 1 चमचा मोहरी आणि पाव चमचा मेथी आपण गॅसवर शेकून घेऊया आणि त्यानंतर ती खलबत्त्यात थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। लोणचं पण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि काही वेळ लोणचं थंड होऊ द्यायचं आहे। लोणचं थंड झालं की यावर आपण बारीक केलेली मोहरी आणि मेथी टाकायची आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार लोणचं थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीत काढून घ्यायचं आहे। तर तयार आहे आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत लोणचं। हे नक्की ट्राय करून बघा आणि लोणच्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।